म्हणजे हा चेकपोस्टला ना क्रॉस करायला लागतं आणि इथून मग तुम्ही पुढे भंडारदऱ्याला आतमध्ये जाऊ शकता आणि फिरू शकता. इथे आम्ही 2 पर्सनचे पर हेड 50 रुपये घेतले, त्याचे अमाऊंट झाले 100. आणि 2 आमच्या टू व्हीलर होतात, दोन टू व्हीलरचे तर पर हेड 50 रुपये वेगळे आणि त्याचे 100 असे करून 200 रुपये झालेत. टोटल झाले 2 माणसांचे आणि 2 गाड्यांचे. तर म्हणजे माणसांचे पैसे मी समजतो की माणसांचे पैसे, 2 माणसांचे पैसे तुम्ही घेताय, पण 2 गाड्या पण जातात, त्या 2 गाड्यांचे पण पैसे घेताय. तिकडून जी चेकपोस्ट तुम्ही पार कराल आणि तो चेकपोस्टच्या पुढे जसं जायला निघाल ना, तसा तो चेकपोस्टपासून एका सर्टन डिस्टन्सपर्यंत तो रस्ता आहे ना, तो इतका खराब आहे म्हणजे तुम्हाला ना लिटरली तुम्ही ऑप्शन बघाल रस्त्यामध्ये, पण तुम्हाला ऑप्शन भेटणार नाही खड्डा स्किप करण्यासाठी, खड्डा वाचवण्यासाठी. पण म्हणजे विचित्र आहे. फिरणं हे एक टाइम ठीक आहे, टुरिझम ठीक आहे, तुम्ही पैसे घेताय ते पण ठीक आहे, काही याला प्रॉब्लेम नाही. पण खूप मोठे रस्ते आहेत, बारके रस्ते आहेत, खूप डोंगरातले आहेत, तर थोडे तरी ठीक रस्ते पाहिजेत ज्याने काही ॲक्सिडेंट वगैरे नाही होणार. कारण की एवढे मोठे खड्डे आहेत की कुठेही काही होऊ शकतं. सो असं वाटतं की हे रस्ते जरा व्यवस्थित असले पाहिजेत.